जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल-मे 2026 संदर्भात परीक्षा फॉर्म भरण्यास अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर कोणत्या अभ्यासक्रमाचे परीक्षा फॉर्म कधीपर्यंत भरता येतील याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर एन-ई-पी पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे त्यांचे परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर एस-वाय आणि टी-वाय 2019 पॅटर्नचे जे विद्यार्थी आहे त्यांचे देखील परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नेमकी कोणत्या अभ्यासक्रमाची मुदतवाढ देण्यात आलेली आहे, ती माहिती आपण बघणार आहे. आणि सरतेशेवटी तुम्हाला सेमिस्टर 1 आणि 2चा एकत्रित कशा पद्धतीने फॉर्म भरायचा, त्याच्यानंतर सेमिस्टर 3, 4, सेमिस्टर 5, 6 कशा पद्धतीने फॉर्म भरायचा याबाबत पण माहिती घेणार आहोत. त्यामुळं शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. जर का आपण हा व्हिडिओ बघितला नाही, तर तुमच्या होणाऱ्या नुकसानीला तुम्ही स्वतः जबाबदार असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी विद्यापीठाने काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सगळ्यात प्रथम पहिल्या टप्प्यातील जे काही परीक्षा अर्ज होते, तर हे परीक्षा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला 13 एप्रिल 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. पण आता ही जी काही मुदतवाढ आहे, दिनांक 15 एप्रिल 2026च्या दुपारी 12 वाजल्यापासून तर 16 एप्रिल 2026च्या दुपारी 12 पर्यंत म्हणजे फक्त 24 तासाचा टाइम कालावधी दिलेला आहे. तर यामध्ये जे काही असलेला अभ्यासक्रम आहे त्याची माहिती मी थोडक्यात सांगणारच आहे. जे एस-वाय आणि टी-वाय 2019 पॅटर्नच्या बाबतीतले अभ्यासक्रम आहे. तर यांना काय करता येईल, की 16 एप्रिल 2026 पर्यंत दुपारी 12 पर्यंतच परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. महाविद्यालयातून हे परीक्षा फॉर्म दुपारी 3 वाजेपर्यंत ते इनवर्ड करू शकता. तर परीक्षा शुल्क सायंकाळी 5 वाजेपर्यंत भरू शकता. संबंधित विद्यार्थ्यांनी दिलेल्या मुदतीच्या आत जर का परीक्षा फॉर्म भरून ऑनलाईन पद्धतीने इन्व्हर्ट करून फी जर का पेड केली नाही, तर होणाऱ्या नुकसानीला विद्यार्थी स्वतः जबाबदार असतील. तर ह्या पहिल्या टप्प्यातील जे काही परीक्षा अर्ज आहे 2019 पॅटर्न मधले, तर एस-वाय आणि टी-वाय बी-कॉम 2019 पॅटर्न, बी-बी-ए 2019 पॅटर्न, बी-बी-ए आय-बी 2019 पॅटर्न, बी-बी-ए सी-ए 2019 पॅटर्न आहे. सायन्स अंतर्गतले एस-वाय आणि टी-वाय बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी, बी-एस-सी रेग्युलर, बी-एस-सी ॲनिमेशन, बी-सी-ए सायन्स अशा 2019 पॅटर्नच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म यांच्या भरण्यासाठी 16 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंतच मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तर बी-ए, एस-वाय आणि टी-वाय बी-ए 2019 क्रेडिट पॅटर्नचे पण विद्यार्थी आहे. त्यांना पण 12 वाजेपर्यंतच मुदत दिलेली आहे. तर एम-बी-एमध्ये एच-आर-डी, आय-टी, डिजिटल मार्केटिंग, फिनटेक, सर्व्हिस मॅनेजमेंट, एम-बी-ए 2019 पॅटर्न, एम-सी-ए मॅनेजमेंट 2020 पॅटर्न, एम-सी-ए इंजिनिअरिंग 2020 पॅटर्न, नंतर पी-जी-डी-सी-एम 2022 पॅटर्न आणि पी-जी-डी-एच-एम 2019 पॅटर्न अशा अभ्यासक्रमाचे परीक्षा अर्ज भरण्यासाठी दिनांक 16 एप्रिल 2024 16 एप्रिल 2026 पर्यंत 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जे काही विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरणे बाकी राहिले असेल, त्यांनी त्वरित परीक्षा फॉर्म भरा आणि महाविद्यालयातून फॉर्म इनवर्ड करा. त्याच्यात जे विद्यार्थी टी-वायचे आहे, ज्यांनी सेमिस्टर 5-6 एकत्रित द्यायचे आहे, त्यांनी उद्या म्हणजे दिनांक 16 एप्रिलला सकाळी 10 वाजायच्या आत जर का तुम्ही विद्यापीठाकडे गेलात, तर तिथे तुम्हाला तुमचे सब्जेक्ट दोन्ही सेमिस्टरचे एकत्रित ॲड करून दिले जातील. मग तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यातल्या तुम्ही जर का तिथपर्यंत पोहोचले नाही पत्र घेऊन, तर तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये ते सब्जेक्ट दोन्ही सेमिस्टरचे एकत्रित ॲड केले जाणार नाही. याकरता तुम्हाला महाविद्यालयाचं पत्रक, त्याचबरोबर सोबत तुमच्या सब्जेक्टची लिस्ट आणि महाविद्यालयात 75% उपस्थित असल्याचं पत्र, एवढे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे. त्याशिवाय तुमचा परीक्षा अर्ज तिथे स्वीकारला जाणार नाही किंवा ती विनंती स्वीकारली जाणार नाही. आता एन-ई-पी पॅटर्नचे जे काही विद्यार्थी आहे, म्हणजेच कोणते, की बी-कॉम इन बी-एम, बी-कॉम इन सी-ए, बी-कॉम इन आय-बी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2024 पॅटर्न. त्याच्यानंतर एफ-वाय आणि एस-वाय बी-कॉम 2024 पॅटर्न, बी-ए 2024 पॅटर्न. नंतर एफ-वाय आणि एस-वाय बी-एस-सी बायोटेक, बी-एस-सी कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बी-एस-सी कम्प्युटर सायन्स, बी-एस-सी सायबर अँड डिजिटल सायन्स, बी-एस-सी हॉस्पिटॅलिटी स्टडी आणि बी-एस-सी रेग्युलर 2024 पॅटर्न. अशा सर्व अभ्यासक्रमाचे जे काही परीक्षा अर्ज आहे, हे काय केले जाणार आहे?
त्यांना परीक्षा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यांना 16 एप्रिल 2026ला सकाळी 11 वाजल्यापासून तर 18 एप्रिल 2026 दुपारी 12 वाजेपर्यंत त्यांचे परीक्षा अर्ज काय करता येणार आहे? भरता येणार आहे. जे विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरायचे बाकी राहिले असेल त्यांनी दिलेल्या कालावधीत परीक्षा फॉर्म भरा. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अगोदर परीक्षा फॉर्म भरले, पण फी पेड केलेली नसेल किंवा कॉलेजमधून इन्व्हर्ट केला नसेल, तर महाविद्यालयातून फॉर्म इन्व्हर्ट करा आणि दिलेल्या मुदतीच्या आत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा फी भरा. तुम्हाला लास्ट अंतिम तारीख जी काही आहे, तर ती 18 एप्रिलला दुपारी 3 वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म इन्व्हर्ट करू शकता आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत परीक्षा फी तुम्ही भरू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला मी महत्त्वाची माहिती दिलेली आहे, की परीक्षा फॉर्म भरण्यास अंतिम मुदतवाढ कधीपर्यंत दिलेली आहे, कोणकोणते अभ्यासक्रम आहे त्याची माहिती तुम्हाला दिली. आणि मी पुन्हा सांगतो, की जे विद्यार्थी फर्स्ट इयरचे आहे, जे एन-ई-पी पॅटर्नचे ज्यांनी सेमिस्टर फर्स्टची परीक्षा दिली नाही आणि आता सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड जर का तुम्हाला सोबत द्यायची असेल, तर त्याकरता महाविद्यालयातून सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट पाठवा. विद्यापीठाने सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे. सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टसाठी सगळ्यात अगोदर तुम्ही तुमच्या एस-पी-पी-यूला काय करा, लॉग इन करा. तिथे क्रिएट अकाउंट करा. त्यामध्ये स्टुडंट टाइप तुमचा एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. पी-आर-एन नंबर नो करा. एलिजिबिलिटी नंबर येस करा. एलिजिबिलिटी नंबर टाकून तुमची प्रोफाईल कंप्लीट करा. त्यानंतर महाविद्यालयातून परीक्षा विभागाकडे सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टचा टॅब दिलेला आहे, जिथून एक्झाम फॉर्म इन्व्हर्ट करतात त्या टॅबला. तिथे काय करा, सब्जेक्ट ॲड रिक्वेस्टमध्ये जा. तिथं पी-आर-एन आणि एलिजिबिलिटी असे 2 ऑप्शन आहे. एलिजिबिलिटी ऑप्शन सिलेक्ट करा. त्या विद्यार्थ्याचा एलिजिबिलिटी नंबर टाका. त्याच्याबरोबर तुम्हाला महाविद्यालयाचं एक पत्र लागेल. कोणकोणते सब्जेक्ट ॲड करायचे त्या सब्जेक्टची लिस्ट लागेल आणि महाविद्यालयात 75% उपस्थित आहे त्याचं पत्रक लागेल. असे तिन्ही पी-डी-एफ एकत्रित करा. 1 MBच्या आत ती पी-डी-एफ तुम्हाला अपलोड करायची आहे. ड्रॉपडाऊनमध्ये सेमिस्टर फर्स्टचे सब्जेक्ट दिले जातील. सेमिस्टर सेकंडचे सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्म भरताना तुम्हाला तिथे दिसून येणार आहे. ओके. तर या पद्धतीने सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवायची. सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवल्यानंतर ती रिक्वेस्ट तुमची 5-6 तासामध्ये किंवा दिवसभरात ती कधीही रिक्वेस्ट अप्रूव्ह होऊ शकते. रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर विद्यार्थ्याला काय करायचं आहे, त्याचं लॉग इन करायचं आहे. तिथे त्याला डिलीट प्रोफाइल म्हणून ऑप्शन येईल. ते प्रोफाइल डिलीट करायचे आहे. त्यानंतर स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं आहे. न्यू क्रिएट ॲप्लिकेशनमध्ये जाऊन स्टुडंट टाइप एक्झिस्टिंग सिलेक्ट करा. पी-आर-एन नंबर येस करा. तिथं पी-आर-एन नंबरच्या जागी कॅपिटल टी आणि एलिजिबिलिटी नंबर टाका. जेणेकरून तुम्हाला पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर एलिजिबिलिटी नंबर येस करा. एलिजिबिलिटी नंबर टाका. तुमची पर्सनल माहिती भरा आणि परीक्षा फॉर्म भरता येईल. या पद्धतीने तुम्हाला सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंडचे परीक्षा फॉर्म एकत्रित भरता येईल. ज्यामध्ये सेकंड सेमिस्टरला काही ऑप्शन सब्जेक्ट असतील तर ते सिलेक्ट करावे लागतील आणि एन-एस-एस वगैरे जे काही सी-सीचे सब्जेक्ट असतील ते सिलेक्ट करावे लागतील. ओईचा विषय सिलेक्ट करावा लागेल आणि मग तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येईल. कृपया सब्जेक्ट रिक्वेस्ट पाठवताना महाविद्यालयांनी त्यांचे जेवढे काही सब्जेक्ट आहे, म्हणजे बी-एला जर का फर्स्ट इयरला विद्यार्थी असेल तर त्याला 11 सब्जेक्टची लिस्ट ॲड करावी लागेल. ओके. बी-एस-सीला पण 11 सब्जेक्ट आहे, बी-सी-एसला पण 11 सब्जेक्ट आहे. बी-कॉमला सब्जेक्टची संख्या जरा थोडीशी कमी आहे, कारण त्यांचे काही सब्जेक्ट 4 क्रेडिटचे आहे. त्याच्यामुळे तेवढी संख्या तेवढे सब्जेक्ट रिक्वेस्टला पाठवा. अदरवाईज तुम्ही कमी सब्जेक्ट जर का रिक्वेस्टला पाठवले, तर ती रिक्वेस्ट जर का अप्रूव्ह झाली, तर तुम्हाला नंतर त्या विद्यार्थ्याचा निकाल रिझर्व्ह ठेवला जाऊ शकतो. किंवा त्या विद्यार्थ्याला पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा ती विद्यापीठ काय करेल, सब्जेक्ट रिक्वेस्ट रिजेक्ट पण करू शकते. तर या पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट रिक्वेस्ट कशी पाठवायची त्याची पण माहिती मी दिलेली आहे. काळजीपूर्वक पद्धतीने व्हिडिओ लिसन करा, जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत आणि दोन्ही सेमिस्टरचा कंबाईन एक्झाम फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेतलेली आहे. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला भेटा. अधिक महत्त्वाचा मेसेज असेल जो आपल्याकडून सॉल्व्ह होत नसेल, तर त्याची माहिती तुम्ही मला चॅट बॉक्सला टाका. आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.